घरफोडीचे 2 गुन्हे करणारा आरोपी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि स्टाफ यांना संबंधित गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत कळवल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि स्टाफ संबंधित आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर शहरात एक संशयित इसम फिरत आहे। ही माहिती पोलीस निरीक्षक दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांना कळवली असता त्या स्टाफसह संशयित इसमाचा शोध घेत असतानाच शिवम टॉकीज चौक अहिल्यानगर येथे एक संशयित इसम फिरताना आढळून आला। त्यास थांबवत त्याचं नावगाव विचारलं असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या स्टाफने त्या संशयित इसमास ताब्यात घेत कोतवाली पोलीस स्टेशनला चौकशी कामी आणले असता संशयित इसमास विश्वासात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने विजय गुप्ता राहणार लक्ष्मीनगर डाबकी रोड अकोला तालुका जिल्हा अकोला असं सांगितलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा केल्याची कबुली देत संबंधित गुन्ह्यातील घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी 4,000 रुपये रोख रक्कम काढून दिले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे। संबंधित गुन्ह्यातील घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी 13,400 रुपये रोख रक्कम काढून दिली, तर दोन्ही गुन्ह्यातील घरफोडी करून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी एकूण 17,400 रुपये रोख रक्कम काढून दिली। ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।